माणसाचं शरीर ना कविता पॉवर हाऊस आहे. खूप शक्ती आहे आपल्यामध्ये, पण ती वापरत नाही. इट्स लाईक डॉर्मंट. ही जी रेकी चैतन्य शक्ती आपल्यामध्ये पडून आहे. आपण युनिव्हर्सला ना चुकीचे सिग्नल देतो. मी म्हटलं फक्त भाषा बदला आजपासून. तुम्ही करताय ते बरोबर करताय. CV पाठवले, 2-4 इंटरव्ह्यू झाले, पण मनाशी संकल्प ठेवा की त्या 4 मधला एक इंटरव्ह्यू माझा क्रॅक झालाय आणि मला तो जॉब मिळालेला आहे आणि त्या लोकांना मिळालेले जॉब. सह्याद्री हॉस्पिटलमध्ये तर मला बोलवायचे. किमो असायच्या तेव्हा 10 जणांच्या किमो असल्या तर मला फोन यायचा की आज ताई तुम्ही येऊन सगळ्यांना रेकी द्या. कारण त्यांना माहिती होतं मी एका पेशंटला दिलं होतं तेव्हा आमची मुलं आम्हाला धमकी देतात की मला नाही मोबाईल दिला तुम्ही गच्चीवर न उडी मारेन. असं चाललंय. म्हणजे केवढं भयंकर चालू आहे. आय हेट दोज ग्लासेस असं म्हणला तो. म्हटलं ठीक आहे, म्हणजे मला चष्म्याचा नंबर जाईल का? तर म्हटलं हे बघ ना, मी तुला 3 पॉईंट सांगते, तेवढ्या 3 पॉईंटला रोज सगळे पॉईंट घ्यायचे, पण 3 पॉईंटला तू त्या सांगितल्या रेकी घेतलीस तर तुझा चष्मा जाऊ शकतो. आणि अक्षरशः त्याचा बायफोकल चष्म्याचा जाड भिंगाचा चष्मा होता, तो गेला. रेकीमध्ये नक्की काय करतात? मेडिटेशन असतं की काय असतं? नमस्कार, मी कविता कुलकर्णी. लोकमत भक्तीच्या आजच्या पॉडकास्टमध्ये तुमचं स्वागत. मंडळी, काही दिवसापूर्वी मी एका लग्नाला गेले होते आणि त्या लग्नात झालं असं की लग्नाच्या दिवशी पहाटे पहाटे नवरदेवाच्या रूम बाहेर भरपूर गडबड दिसायला लागली. मी जाऊन विचारलं काय झालं. काही नाही, केळवणं खाऊन नवरदेवाची तब्येत खराब झालीये म्हणे. नातेवाईकांनी एवढे केळवणं खायला घातले की नवरदेवाला आता अपचन, ऍसिडिटी आणि जो तो सकाळी उठला ते डोकं धरूनच उठलाय. तर सगळेजण खूपच त्रासलेले होते की नक्की आता काय करायचं. 4 तासांनी लग्नाचा मुहूर्त आहे आणि मग कुणी कुणी काय सांगतंय, कुणी काय सांगतंय, सगळे प्रयोग त्या नवरदेवावर चालले होते. मग त्या नवरदेवाचे एक काका आले, सगळ्यांना बाहेर काढलं आणि त्यांनी त्याला रेकी दिली. रेकी दिल्यानंतर काही वेळानंतर नवरदेव मांडवात येऊन उभा राहिला आणि हसून छान त्यांनी फोटो सुद्धा काढले. तेव्हा मला या रेकी बद्दल कळलं. पण म्हटलं असं नक्की काय जादू केली त्यांनी की तो नवरदेव येऊन उभा राहिला? हे खरंच जाणून घेण्यासारखं आहे नाही का? आणि मग या रेकी बद्दल आपल्याला कोण बरं सांगेल? त्या व्यक्ती मला भेटल्या आणि खरंच अस्मिता सोवनी त्यांचं नाव आहे. गेला 33 वर्षांचा त्यांचा या रेकीच्या क्षेत्रातला अनुभव आहे. भारतातल्या ज्या काही पहिल्या रेकी ग्रँड मास्टर होत्या त्यामध्ये त्यांचं नाव येतं. आता मला सांगा, त्यांच्यापेक्षा आणखीन कोणी योग्य व्यक्ती आपल्याला असेल का या रेकी बद्दल सांगणारी? त्यांनाच आज मी तुमच्या भेटीला घेऊन आलेली आहे. आज आपण त्यांना विचारणार आहोत की रेकी म्हणजे नक्की काय. आपण आपल्या आयुष्यात रेकीनी आर्थिक समस्या, नातेसंबंधातल्या समस्या, त्याचबरोबर करिअरच्या समस्या सोडवू शकतो का? रेकी आपलं आयुष्य सोपं करू शकते का? तर सगळ्यात आधी आपण मॅडमचं स्वागत करूया. अस्मिताजी, खूप खूप स्वागत. नमस्कार आणि खूप धन्यवाद तुला कविता. इथे लोकमतच्या तुमच्या भक्ती चॅनेलवर मला बोलवल्याबद्दल आय एम सो हॅपी. मला खूप छान वाटतंय. एक प्रकारचं वेगळं काहीतरी, एक आध्यात्मिक हे बोलायला तर मिळणारच आहे, पण तुझं बोलणं ऐकूनही मला खूप छान वाटलं. धन्यवाद. सो छान. आता मी तुम्हाला म्हंटल तसं की त्या लग्नातला अनुभव जो मी आता सांगितला, तर खरंच म्हणजे अशी रेकीनी काही जादू वगैरे होते का? रेकी ही जादू नाहीये किंवा ते करणी मंत्र असं पण नाहीये. तो जो झाला, जो त्यांना उपयोग, तो खरोखरीच रेकीचाच होता. कारण त्यावेळी ती ऍसिडिटी होणं किंवा ते शांत होणं किंवा ह्या सगळ्या गोष्टी रेकीमुळे शक्य झाल्या. कारण तिथे त्यांनी औषधही घेतलं नव्हतं काही आणि रेकीनी त्यांना बरं वाटलं तर होऊ शकतं, पण ती जादू नाहीये. तिथे त्यांनी सगळ्यांना बाहेर काढून 5-10 मिनिटं त्यांच्यावर जे काम केलं त्यामुळे त्यांना रेकीमुळे बरं वाटलं. त्यावेळेस रिलीफ मिळणं, तर तो रेकीचा हे आहेच. तर रेकीचा बेसिक, रेकी हा शब्द जॅपनीज शब्द आहे आणि आपल्याकडे आलंय ते खरं ओरिजिनली आपलं शास्त्र आहे. आपल्या अथर्व वेदामध्ये याचा उल्लेख आहे. अश्विनी स्पर्श विद्या असं म्हटलंय. हात लावून लोकांचे आजार बऱ्या करण्याच्या विद्या आपल्याकडे होत्या आणि अनेक ह्याच्यापासून, पण आपल्याकडे त्या सिक्रेटिव्ह ठेवल्या गेल्या. तर रेकीचा अर्थ पहिल्यांदा तुम्ही विचारतेस तर रे आणि की असे 2 भाग पाडले. तर रे म्हणजे, आता हा शब्द सुद्धा जपानी आहे म्हणून आलेला आहे. आपल्याकडे आपण त्याला चैतन्य शक्ती म्हणतो, हो की नाही? विश्वामध्ये सगळं विश्व चैतन्याने भरून गेलेलं आहे. कण कण मी भगवान म्हणतोय ना, तर चैतन्यमय सगळं आहेच. कॉस्मिक एनर्जी आत्ताच्या
याच्यात म्हणूयात आपण, त्या कॉस्मिक एनर्जीचा, चैतन्याचा आपण एक भाग होतो. आपल्या प्रत्येकामध्ये ते चैतन्य आहे म्हणून आपण अलाइव्ह आहे, हो की नाही? स्वामी म्हणतात समर्थ जसं की पिंडी ते ब्रह्मांडी, ब्रह्मांडी ते पिंडी असलेलं परमेश्वराचं प्युअर एनर्जी म्हणजेच रेकी. फक्त जापनीज शास्त्रज्ञांनी शोधून आपल्यापर्यंत पोहोचवलं, पण त्यांनी त्यांचा शब्द आहे. म्हणून रे म्हणजे वैश्विक आणि की म्हणजे प्राणशक्ती. संपूर्ण विश्वाचा कारभार बघणारी शक्ती आहे. ती अतिशय प्युअर शक्ती आहे, त्यामुळे त्यामध्ये कुठेही निगेटिव्ह काही नाही. तुम्ही कोणाला दिलं तरी काही निगेटिव्ह होत नाही, पॉझिटिव्हच रिझल्ट मिळतात. तर हा रेकीचा अर्थ असा आहे तेवढा. वैश्विक शक्ती वैश्विक शक्ती. तर मग आता आमच्यासारख्या सामान्य माणसांना ही रेकी नक्की कशी मदत करते? रेकी शिकायची असेल तर सगळ्यात बेस्ट म्हणजे शिकणं आहे. रेकी घेणं वाईट नाही अजिबात. जेव्हा गरज असते तेव्हा अशी वेळोवेळी मिळू शकते. पण रेकी जेव्हा आम्ही शिकलेल्या एखाद्या व्यक्तीने दिली तर पहिला एक प्रश्न असतो सगळ्यांचा की मग तुमची शक्ती ड्रेन होते का रेकी दिल्यावर? तर अजिबात नाही. रेकी दिल्याने त्या व्यक्तीला बरं वाटतं आणि आपल्याला पण ती मिळत असते. 1+1 ॲडव्हान्टेज आहे. इथून तुमची चक्र, मी त्याच्याबद्दल नंतर सांगेन, चक्रांबद्दल चक्र ॲक्टिवेट करून ती तुमच्या हातात दिली जाते आणि तुम्ही लोकांचं हील करू शकता. तेव्हा तुमचा शक्तिपात असा होत नाही, म्हणजे तुम्हाला तुमची एनर्जी ड्रेन होत नाही, त्या व्यक्तीला मिळते, प्लस आपण जास्त हील होत जातो. तर त्यामुळे तो एक खूप मोठा ॲडव्हान्टेज आहे त्याच्यामध्ये. आणि सामान्य ह्याच्यावर भरपूर सगळ्या नॉर्मल डोकं दुखण्यापासून कॅन्सरपर्यंतच्या पेशंटवर आम्ही काम केलेलं आहे. अनेक विविध आजारातले लोकांना आम्ही ट्रीटमेंट दिल्या आहेत आणि ते लोक त्यातून बाहेर आलेत किंवा त्यांना आराम मिळाला आहे. सगळ्याच जण बाहेर येतील असं नाही, पण जाताना तुम्हाला पीसफुल डेथ पण फार महत्वाची असते. कारण शेवटी इथे लिहिलेलं असतं ना, पण ते सफरिंग कमी होतं, सफरिंगची तीव्रता कमी होते. त्यामुळे रेकी देणं हा अतिशय उत्तम हे आहे की जेव्हा जेव्हा मदत लागेल तेव्हा आपण ती उपलब्ध करून देण्याचं साधन आपल्या. बरोबर. तुम्ही एकदा चॅनेल झालात, शिकलात की हे देता येतं. रेकी आजारांवर उपाय करते म्हटलात तुम्ही, तर मग नक्की ना कोणत्या आजारांवर रेकी देता येते? आणि जेव्हा आपण रेकी घेत असतो तर तेव्हा डॉक्टरांच्या ट्रीटमेंट्स पण त्याबरोबर म्हणजे चालू ठेवायच्या असतात, याबद्दल काय? नक्की सांगते. रेकीमध्ये मी कायम सांगते गेले अनेक वर्ष की रेकी शिकलात तर फक्त रेकी सर्वा म्हणजे ती शक्ती आहे, पण म्हणून डॉक्टरांकडे जायला लागत नाही असं नाही. डॉक्टरांचं महत्व जेव्हा तुमचं ऑपरेशन असतं, सर्जरी असते, तेव्हा डॉक्टरांकडे नक्कीच जायचंय. एक मेडिकलला सपोर्टिव्ह म्हणून ती उपचार पद्धती आहे ती की मेडिकलला सपोर्टिव्ह. एखाद्याला त्रास व्हायला लागला तर हॉस्पिटल नाहीपर्यंत रेकी दिलं तर तो बॅलन्स होईल, मग त्याला ट्रीटमेंट डॉक्टरांकडनं घ्यायचीच आहे. तर त्यामुळे इथे ही उपचार पद्धती आहे, मेडिकलला सपोर्टिव्ह म्हणून आहे, त्यामुळे त्याचा उपयोग होतो. मग ही शारीरिक, मानसिक, भावनिक सगळ्या लेवलवर, ऑरा लेवलवर पण. ऑरा लेवलवर आपण एनर्जीचा आपल्याला फरक कळतो बघ कविता. साधं उदाहरण देते मी की आपण हॉस्पिटलमध्ये कोणाला तरी भेटायला जातो बघ, आणि तिकडे गेल्यावर 15-20 मिनिटांनी आपल्याला पण घुसमटल्यासारखं वाटतं, सॅड वाटतं, ग्लूमी वाटतं. आणि कारण का तर सगळे लोक आजारी आहेत, त्यामुळे त्यांची एनर्जी डाऊन आहे, हो की नाही? शक्ती तेवढी त्यांच्या आजारपणामुळे डाऊन आहे. आणि मग तिथे सुद्धा काय होतं, निगेटिव्ह विचार त्यांचे होतात की आता मी बरा होईन की नाही, बराच होणार नाही, काहीतरी असं निगेटिव्ह यायला लागतं. त्यामुळे आपण तिथे हेल्दी माणूस जर भेटायला गेलो तर आपल्याला का वाटतं तसं, त्याचं कारण आहे एनर्जी मधला फरक आहे. तिथे गेल्यावर घुसमटतं, तेच उठून तू देवळात गेली शेजारी तर देवळात गेल्यावरच किती छान वाटायला लागतं. देवाच्या प्रांगणातच देवळाच्या छान वाटतं. गाभाऱ्यातली शांतता तर अजून वेगळी असते, वेगळं होतं ना. त्यावेळी आरती चालली असेल तर अजून आपल्या अंगावर लिटरली शहारे येतात, म्हणजे त्या एक वेगळा आनंद आणि वेगळी शांतता मिळते. तर हा एनर्जी मधला फरक आहे. तर ही शारीरिक, मानसिक आणि भावनिक. शारीरिक म्हणजे काय, तर रेकी पहिलं शारीरिक आजारांवर आहे. मानसिक पहिलं मानसिकच, मनाचे आजार आधी पहिले बरे केले जातात रेकीने. कारण मन चंगा तो कठोती में गंग, मन करारे प्रसन्न सर्व सिद्धींचे साधन. तर मनाने आपण स्ट्रॉंग होतो पहिलं, आणि मग ते शरीरावर. एरवी कसं होतं, मनामध्ये अस्वस्थता असेल तर ती शरीरावर व्याधींच्या रूपात प्रगट होते. आपण अस्वस्थ मन असलं बघ, रात्रभर इकडे तिकडे करतो, काही येत नाही, आपल्याला अस्वस्थ असतं मन. त्यामुळे अशा वेळेस रेकीचा खूप चांगला होतं. शांत झोप लागणे आणि मानसिकच फिजिकल बॉडीवर मॅनिफेस्टेशन आहे. त्यामुळे ते शारीरिक व्याधी, आपल्याला मनामध्ये भीती आहे खूप तर गुडघे दुखायलाच लागणार, कारण ते मनाचा प्रत्येक शरीराच्या एक अवयवांशी संबंध आहे. प्रत्येक अवयवाचा संबंध आहे, प्रत्येक चक्राचा संबंध आहे. 7 चक्र आहेत. आपण त्याच्यानंतर मध्ये मला प्रश्न विचारला तर मी नक्कीच सांगते त्याबद्दलची माहिती. तर शारीरिक, मानसिक आणि भावनिक. शारीरिक म्हणजे कुठेतरी दुखतंय म्हणजे ते बरं होतं. मानसिक म्हणजे काहीतरी आपण अपसेट होतो. सध्याचं जीवन असं आहे, रोज पेपरमध्ये वाचलं, काही पाहिलं, ऐकलं तरी मन हळहळतं.
हो. की काय एकदम मोठा प्लेन ऍक्सिडेंट झाला, इकडे आग लागली, तिकडे हे झालंय. सध्या हे सगळं चालूच आहे. सूर्याचं हे आहे ना, तर हो. त्यामुळे कुठेतरी आपण रोज ऐकतो त्याचे परिणाम आपल्या मनावर होतात. 2-2, 4-4 दिवस आपण ते विसरत नाही. तर तो मनावर होणारा हे आहे आणि शारीरिक, मानसिक आणि कधी-कधी मेंटली ठीक असतो, फिजिकली पण ठीक असतो. पण इमोशनल लेव्हलवर आपण वीक होतो. अगदी कोणाच्या तरी आठवणीने, आईची आठवण आली आणि कोणाची आठवण आली, तर डोळ्यात पटकन पाणी येतं की कसे असतील, लांब असतात सगळे. आत्ताच्या धकाधकीच्या जीवनात रोज जाऊन अगदी एका गावात असलं तरी रोज जाऊन भेटणं जमत नाहीये. त्यामुळे कुठेतरी फिजिकल आणि मानसिक आणि भावनिक सगळ्या लेवलवर आपल्याला स्ट्रॉंग बनवणं, जिंदगी में डटके खडे रहना काय आहे, हे रेकीमुळे खूप चांगलं मिळतं. खूप स्ट्रॉंग होतो आपण मानसिक, शारीरिक, भावनिक बरोबर. लेवल. म्हणजे आणि हाडांचे आजार असतील किंवा हो. तुम्ही कॅन्सरचं म्हटलं. अर्थरायटिस, अस्थमा, कॅन्सर, आपल्याकडे कितीतरी असे अनुभव आहेत की कॅन्सर पेशंटना घरी येऊन माझ्या म्हणजे शिकलेले पण आहेत, प्लस रेकी घेतलेली आहे प्रत्यक्ष टचमध्ये. सह्याद्री हॉस्पिटलमध्ये तर मला बोलवायचे, किमो असायच्या तेव्हा 10 जणांच्या किमो असल्या तर मला फोन यायचा की आज ताई तुम्ही येऊन सगळ्यांना रेकी द्या. कारण त्यांना माहिती होतं मी एका पेशंटला दिलं होतं तेव्हा साईड इफेक्ट कुठले झाले नव्हते. तर त्यामुळे त्या 10 लोकांना मला रेकी दिल्यानंतर एकालाही व्हॉमिटिंग व्हायचं नाही, कुठलाही त्रास व्हायचा नाही, स्मूथली त्यांची किमो व्यवस्थित व्हायची, संध्याकाळी आनंदात घरी जायचे. तर ह्यामध्ये रेकीमध्ये सगळ्यांना उपयोग होतो आणि कॅन्सरच्या पेशंटना यातना खूप असतात, वेदना असतात, त्या वेदना कमी झालेल्या आणि पाहिजे आणि मनाने सगळे खचलेले असतात ना, ते उभारी धरतात परत. म्हणजे आता डिस्टन्स हिलिंगमध्ये सुद्धा मला घरचे सांगतात की आमच्या वडिलांना हवी आहे, तर 11 दिवस तरी मी म्हणते निदान घ्यायला पाहिजे. मी घरनं पाठवणार आहे डिस्टन्स हिलिंगमध्ये, पण 11 दिवस. मग त्यांचे काय काय प्रॉब्लेम आहेत, कारण इतर पण असतात ना, कॅन्सर हा एक आहे, पण त्याच्यामुळे शरीरावर होणारे वेगवेगळे परिणाम आहेत. मग कोणाच्या पायावर खूप सूज आहे, ॲपिटाइटच गेलेलं आहे, म्हणजे भूकच लागत नाही, जेवत नाहीत, मग अशक्तपणा येतो. तर ह्याच्यावर काय, तर मग आम्ही हे रेकी द्यायला लागल्यावर 5व्या दिवशी पायावरची सूज पूर्ण गेली आहे सांगितलंय, जेवायला लागलेत व्यवस्थित आणि खूप त्यांना एक उभारी जीवनात थोडासा. आणि मग त्या पेशंटनी सांगितलं की त्या मावशींना म्हणा मला अजून 21 दिवसाचं सेशन घ्यायचं आहे. असं आपल्याला काम करू शकतो आणि का नाही करायचं समाजात. समाधान मिळतं खूप, इकडे बरं वाटतं ना आपल्याला की कोणाकरता काहीतरी. आणि हे मी करत नसते, आपण एक इन्स्ट्रुमेंट आहेत, त्यामुळे ते तिथून येणारी शक्ती आपल्या हातनं एक चांगलं काम करून घेते. त्यामुळे काम करायचंय. माझं पहिलं तत्व आहे की समाजाला जास्तीत जास्त काय चांगलं देता येईल हे मला बघायचंय आणि ते काम परमेश्वर करून घेतोय. अनेक अव्याहतपणे मी परदेशातही खूप तिथे केलेलं आहे काम, शिकवलेलं आहे, इथेही काम करते. तर शारीरिक, मानसिक, भावनिक आणि ऑरा म्हणजे कळलं आता, आलं तर लक्षात. तो भाव एनर्जी. तर मला तेच विचारायचंय की मग म्हणजे रेकीमध्ये नक्की काय करतात? मेडिटेशन असतं की काय असतं? म्हणजे रेकी ही चैतन्य शक्ती आहे, तुझ्यात आहे, माझ्यात आहे. आपण दगडात पण देव आहे म्हणतो. आपण घरात एखादं भांडं पडलं आणि पाय लागलं तर आपण नमस्कार करतो. जडामध्ये पण चैतन्य आहे. ती स्कूटर असेल तरी ती तुम्हाला घेऊन जाते. म्हणून आपण आयुधांची पूजा करतो. दसऱ्याच्या दिवशी का करतो पूजा? ते आपल्याला गाडी सुद्धा आपली घेऊन जाते आपल्याला. त्यामुळे तसं तर सगळ्यांमध्ये चैतन्य आहे, ही चैतन्य शक्ती आहे सगळ्यात. रेकी ही चैतन्य शक्ती, ती आपल्याला स्वतःवर, मग ही आपल्या बॉडीमध्ये जी 7 चक्र असतात, 7 चक्रांबद्दल सांगते. तर डोक्याच्या मध्यभागावर लहान मुलांचे टाळू भरतो की नाही, एक्झॅक्टली तिथे त्याचं फेसिंग वरच्या बाजूला असतं. त्यामुळे ते त्याचं तो अँटिना सारखं काम करतं. ब्रह्मांडातली चैतन्य शक्ती घेण्याचं काम करतं ते. आणि म्हणून त्याला सहस्त्र, त्याच्यात संस्कृतमध्ये असं वर्णन केलंय की 1000 पाकळ्यांनी तयार झाले, सहस्र दल कमल चक्र म्हटलंय. आणि त्याचं काम ब्रह्मांडातली ऊर्जा, प्रत्येकाला कामं वाटून दिलेत. तर त्यामुळे ते नंतर इथे आज्ञाचक्र, आपण जे पूर्वीच्या काळी गंध लावायचे, बायका सुद्धा पूर्वीच्या काळी ह्या बोटाने, हे आपलं रिंग फिंगर हे खूप महत्वाचं असतं, हार्टशी कनेक्टेड असतं, तर ते मेण लावायचं असं आणि असं करून दाबायचं आणि पिंजर असायची ती लाल, ती लावायची. आपोआपच त्यांचं थर्ड आय चक्र थोडं जास्त ऍक्टिव्हेट व्हायचं ना. तर तसं, तर हे आज्ञाचक्र हे मेमरी सेंटर आहे, आपली सगळी स्मरणशक्ती तिकडे असते. म्हणूनच एखाद दिवशी, आता सगळ्यांच्याच, तुम्ही शिकला नाही तरी आपल्या हातात ऊर्जा आहेच, हो की नाही? कमी जास्त प्रमाणात आहे, पण आहे. म्हणून मला आठवलं नाही तर हात कुठे जातो, काय बरं म्हणतो आणि आठवतो. शाळा कॉलेजमधले दिवस आठव ना, लहान मुलं पेपर लिहित असताना मध्येच असे बसतात, आठवलं की लिहायला लागतात. तू केबीसी मध्ये पाहिलंस का कधी? साधं उदाहरण, मी ऑब्झर्व करते या सगळ्या गोष्टी. तर एखादा त्यांनी अभ्यासही खूप केलेला असतो, पण एखाद्या वेळी त्यांना असं वाटलं नाही तर इथे टॅप करतात ते मधून, तेव्हा ते आज्ञाचक्र तुमचं वाचलेलं आहे ते आठवतं. काय, तर हे आपलं आज्ञाचक्र आहे, हे विशुद्ध चक्र आहे. स्वतःला व्यक्त करणं आयुष्यात खूप जरुरीचं आहे.
आत्ताची छोटी मुलं पण व्यक्त करत नाही, शाळेत काय झालंय सांगत नाहीत, किंवा कुठेतरी त्यांचं थोडचक्र. आणि आपल्यालाही धावत्या सगळ्या गोष्टींमुळे लाईफ फास्ट आहे, त्यामुळे काय होतंय तर बोलायला पण मुलांची वेळ होत नाही तेवढं, हो की नाही. त्यामुळे मुलांना सांगायचं पण असतं, खूप शेअर करायचं असतं, पण ते शेअरिंग करणं पण राहून जातं. मुलांशी तर मी नेहमी म्हणते, मुलांशी तर बोला ते बोलत, कारण त्यांचं सगळं जे बालपणातलं जे काय सांगायचं असतं ते इथे राहतं, ते स्वतःला व्यक्त करणं आहे. म्हणून थोडचक्र ब्लॉक होतात काही वेळेस, इंट्रोवर्ट असतात किंवा खूपच अबोल म्हणजे अगदी मितभाषी असतात, ते बोलायला लागतात. तोही खूप चांगला एक आहे. हार्ट चक्र, हार्ट जरी डावीकडे असले चक्र मध्यावर आहेत सगळी अशी, तर हार्ट चक्र हे प्रेम, माया, वात्सल्य, करुणा यांचं केंद्र आहे. प्रेम वगैरे सगळं इथे आहे ना, आपुलकी, माया, ममता. त्यामुळे मग आपण एखादी मैत्रिणीचं वरवर बोलत असेल तर आपण म्हणतो, काय ग वरवर बोलतेस, तुझ्या इथून नाही आले. सो इथून येणारं ही प्रेम ज्ञानेश्वर माऊलींसारखं असलं पाहिजे, या हृदयाचे त्या हृदय घातले, मध्ये काही नाही. आणि आईचं प्रेम हे तसं असतं, म्हणजे वडिलांचं नसतं असं नाही, वडिलांचंही खूप असतं. त्या काळात मी क्लासमध्ये हे वाक्य म्हटलं की सगळे पुरुष भेटून उठायचे, हो आमचं पण प्रेम असतं मुलांना. म्हटलं असतं, पण आईच्या प्रेमाला तोड नाही. म्हणून लग्नानंतर नवरा म्हणतो, माझ्या आईसारखी आमटी नाही झाली, माझ्या आईसारखी पोळी झाली नाही. प्रत्येकाला आपल्या आईबद्दल किती. आणि म्हणून मी आता सगळ्यांना सांगते, प्लीज आपल्या आई वडिलांवर प्रचंड प्रेम करत राहा. आपल्याला सगळं घडवलंय ते त्यांनी घडवलंय. आज समाजामध्ये बघते आई वडिलांबद्दलचं प्रेम, मित्रमैत्रिणी जास्त जवळचे वाटतात, पण आई वडील वाटत नाहीयेत. त्याचं थोडं दुःख होतं की अरे आई वडिलांनी आपल्याला हे सगळे संस्कार दिलेत, तर त्यांना कधी अंतर देऊ नका, त्यांची नीट काळजी घ्या. हा इथला आहे तो हृदयचक्र, हार्ट चक्र. नाभी हा शरीराचा मध्य आहे आपल्या. बॉडी सिलेंडर सारखं असतं, हात हृदयात आलेत म्हटलं. आपल्याला वाटतं ते खांद्यापासून आहेत, ते एक्सटेन्शन फ्रॉम हार्ट म्हटलंय. म्हणून आपल्याला जर हाताला मुंग्या आल्या, हात दुखायला लागला, तर ECG काढायला सांगतात. ते इथून हृदयातनं आलेले आहेत. आणि पाय आहेत ते मूलाधार चक्रातनं आलेले आहेत, जमिनीशी जोडलेले आहेत. सो वी आर कनेक्टेड टू मदर अर्थ. धरणी मातेशी आपण जोडले जातो. म्हणून आपण म्हणतो ना, खूप यश कीर्ती मिळाली तरी पाय जमिनीवर राहू दे, ऑलवेज बी ग्राउंडेड, तसं आहे. तर मग हार्ट चक्र हे तसं झालं. पोटाचा भाग, नाभीच्या वरचा भाग येतो मणिपूर चक्र. मणिपूर चक्रात राग, द्वेष, लोभ, आसक्ती हे सगळे आपले षडरिपू म्हणतो ते तिथे. आणि या षडरिपूंवर रेकीमुळे 100% कंट्रोल येतो आपलं. आत्ता लोकांना नाहीच आहे, पेशन्स नाहीये, जेलसी प्रचंड आहे. म्हणून आपण हे रोज ऐकतोय ना, काय काय प्रकार चालले. आता रिसेंटली आपण ऐकतोय हे सगळं. कोणालाही त्याच्यावर कंट्रोलच नाही ना. रागाच्या भरात काही विचार न करता गोष्टी करायच्या, इम्पल्सिव्ह होऊन. तर हे पोटामधले षडरिपू शांत होतात. रेकी शिकल्यानंतर रोज रेकी घेतली तर ते लोक, अनेक हजारो लोकांनी मला सांगितलंय, आमच्यात पहिलं ट्रान्सफॉर्मेशन काय झालं तर आम्ही खूप शांत झालो. म्हणजे जे खूप रागीट होतो, कारण अग्रेशन हे तसं वाईट येतं. आणि रागाच्या भरात आपण बोलून जातो ना पटकन कोणाला. शब्द हे शस्त्रासारखे असतात, म्हणून ते जपून वापरायचे असतात. म्हणून तिथे आपल्याला पोटावर म्हणजे जे षडरिपूंवर कंट्रोल येतो. खूप शांत छान आपण विचार करून बोलतो. तसं पुढचं चक्र आहे ते स्वादिष्टान चक्र, लोअर ॲब्डमन ज्याला म्हणतो. तिथे खरं तर शांततेचं केंद्र आहे, सेंटर ऑफ पीस म्हटलंय. पण आपण सगळ्यांनी तिथे अशांतता कसली आहे, तर आपण वर्तमान काळात जगतो का? नाही जगत. 5-10 मिनिटं शांत बसलो तरी भूतकाळात काय झालं, 10 वर्षापूर्वी कोण काय म्हणलं, 10 महिन्यापूर्वी काय, काल काय घडलं, हे याचं त्याचं भूतकाळातच असतो. आणि भूतकाळात छान आठवणी काढून प्रसन्न नाही होत, सगळ्यात दुःखद आठवणी काढून अजून दुःखी होतो. आणि मग खांद्यावर ओझं घेऊन खांदे वाकले तरी परत उद्याची चिंता असते. काय होईल उद्याला काय होईल आपल्याला काय माहिती. टुमॉरो इज अननोन, व्हाय वरी अबाउट टुमॉरो. परमेश्वरावर श्रद्धा ठेव ना, तो आहे माझा. झाडाचं पान सुद्धा त्याच्या सत्तेच्या हालत नाही, करता करविता तो आहे. त्यामुळे वर्तमान काळात जगत नाही. म्हणून रेकी आपल्याला वर्तमान काळात जगायला शिकवते. आज मी किती आनंदी राहणार आहे, आज मी आनंदी राहील तर मी लोकांना आनंद देणार. स्वतः हसवणी जग हसवा. मी हसत राहिले तर आज लोकांना पण आनंद होतोय ना. तसं प्रत्येकाने हसत राहिलं पाहिजे. एक हसत जगावे म्हणून मी एक रमा लिमयांचं बेळगावमधल्या एक लेखिका अप्रतिम पुस्तक लिहिलंय. म्हणजे कसं जीवन जगावं फार महत्व. आणि रेकीमधनं ते उलगडायला लागतं. ज्ञानेश्वरी मधनं हे आलेलं आहे, पण चैतन्य शक्तीवर आहे. आपल्यामधली जशी चैतन्य शक्ती, ज्ञानदेवांची तर अगाध होती. तेवढं त्यांचं प्रचंड हे, किती लहान वयात जिवंत समाधी, आणि ज्ञानेश्वरी सारखा अप्रतिम ग्रंथ लिहिला आणि जगाला केवढं ज्ञान दिलंय त्यांनी, हो की नाही. तर हे सगळं, आणि त्यांनी चैतन्य शक्तीच्या जोरावर भिंत चालवली. हे अतिशयोक्ती वाटेल, पण ते तसंच नसतं. माणसाचं शरीर न कविता पॉवर हाऊस आहे.
खूप शक्ती आहे आपल्यामध्ये, पण ती वापरत नाही. इट्स लाईक डॉर्मंट. ही जी रेकी चैतन्य शक्ती आपल्यामध्ये पडून आहे, ती जागृत केली जाते चक्र ऍक्टिव्हेट करून. सो आपलं स्वादिष्ठान चक्र हे वर्तमान काळात जगायला शिकवतं. आणि भूतकाळाची ओझी टाकून द्यायची, भविष्याची चिंता परमेश्वर ठेवायची आणि आपली नित्यकर्म करत राहायची. असं नाही की सगळं सोपवलंय देवावर तर आपल्याला द्रौपदीची थाळी मिळणार नाही, स्वयंपाक करायला पाहिजे, आपल्याला जीपेने नुसता घरी 2 महिने बसून पगार मिळणार नाही आत्ताच्या ह्याच्याप्रमाणे. तर कुठेतरी लक्षात ठेवायचंय. आणि शेवटचं चक्र अत्यंत महत्वाचं, मूल आधार म्हटलंय, ते मागच्या बाजूला माकड हाडाच्या खाली आहे, थोडंसं ऑड पोझिशनला. त्याला मूल आधार, बेसिक चक्र, बेस ऑफ द स्पाइन का म्हटलंय, तर संपूर्ण शरीराचा तो आधार आहे. मूल आधार म्हणजे संपूर्ण पाय तिथून आलेले आहेत आणि हात आपले इथून आलेत. तर मूलाधार चक्र हे महत्वाचं आहे. या 7 चक्रांवर 7 देवतांची अधिष्ठान आहे. गणपतीचं अधिष्ठान हे मूलाधार चक्रावर आहे. आणि आपल्याला माहिती असेल शास्त्रामध्ये आपला मूलाधार चक्रात आपला प्रत्येकाचा प्राण जो आहे तो मूलाधार चक्रात असतो. वेनेवर प्राणा लिव्स द बॉडी, शेवटचा जो श्वास जातो तो मूलाधार चक्रातनं स्वादिष्ठानमध्ये येतो, मणिपूरमध्ये येतो, अनाहतमध्ये येतो, इथे येतो विशुद्ध चक्र, मग हे आज्ञा चक्रात, आणि मग इथून तो जातो ब्रह्मरंध्रातून. तर तो ऊर्ध्वगामी म्हटलंय श्वास, म्हणून मेडिटेशन असं करतात. बरोबर. तर हे 7 चक्र आणि मूलाधार चक्रावर गणपतीचं, आणि जिथे प्राण आहे तिथेच गणपती बाप्पाचं अधिष्ठान आहे. म्हणून गणपतीची स्थापना नाही म्हणत, देवीची स्थापना करतो. गणपतीची प्राण प्रतिष्ठा, प्राण जिथे प्राण आहे तिथेच तो आहे ना सगळं, आणि फाउंडेशन आहे तो आपला. म्हणून गणपतीची पूजा पहिली असते. सत्यनारायण करा, मंगळागौर करा, काही करा, पण गणपतीची पूजा पहिली. बिल्डिंगला हे करताना सुद्धा पाया जेव्हा, तेव्हा गणपतीची पूजा असते आपल्याकडे सगळीकडे, हो की नाही. तर गणपतीचं इथे ब्रह्माचं अधिष्ठान, पोटामध्ये विष्णूचं अधिष्ठान. विष्णू जतन करतो, ब्रह्मदेव निर्माण करतो ना, निर्मिती कोणी केली, ब्रह्मदेवाने. देवानी कामं वाटून दिलेत सगळ्यांना. इथे शंकराचं अधिष्ठान आहे, जीवाशिवांची भेट असं म्हटलंय. इथे सरस्वती देवीचं अधिष्ठान आहे. छान ना, आवाज चांगला, बोलणं चांगलं. इथे आत्मा परमात्मा, म्हणजे आत्म्याकडनं परमात्म्याकडे याचा प्रवास तर इथे रेकीमधनं सुरू झाला. खूप चांगला एक वेगळा आनंद मिळतो की काय शक्ती, याच्या शक्तीची जाणीवच नव्हती आपल्याला. तो प्रवास रेकीमध्ये सुरू होतो पहिल्या लेवलपासून सुरू होतो. अत्यंत सुंदर अनुभव येतात. आणि मग हे शेवटचं चक्र आहे, हे सहस्रार चक्र, हे गुरुचं अधिष्ठान. गुरु ओनली कॅन टच अवर चक्र. आपल्या आयुष्यात आपले 3 गुरु असतात. आपल्याला प्रत्येकाला माहिती, आपली पहिली गुरु आई असते. मातृदेवो भव, मग पितृदेवो भव, आणि मग आचार्य देव, ज्यांच्याकडून आपल्याला नॉलेज मिळतं. त्यामुळे तेही शिक्षक आपले गुरुच असतात सगळे. तर त्यामुळे इथे गुरुचा, म्हणून ते तिथे हात ठेवून तथास्तु म्हणतात. म्हणून ते तिथे हात ठेवत नाही. आयुर्वेदात म्हटलंय 6 चक्र षडचक्र, पण हे चक्र आहे आपलं, फक्त ते षडचक्रामध्ये 7 चंद्रात नाही. तर अशी 7 चक्र आहेत. आणि यातली मग आम्ही पायरीमध्ये लेवल 1 मध्ये 4 चक्र, एकदम पेलोड ऑन नाही, 7 चक्र. म्हणून लेवल 1 मध्ये 4 चक्र ऍक्टिव्हेट करून तुमच्या हातात दिली जाते ती ऊर्जा. म्हणजे त्या क्षणापासून तुम्हाला तुमचे हात हिलिंग हँड म्हणू शकतात, कारण ती ऊर्जा प्रवाहित केली आहे. आणि मग तुम्हाला कोणाला दिली तर लोकांना वाटायला इथे खूप गरम वाटतंय, इकडे हे वाटतंय, ते लगेच फील होतं. आणि तो प्रत्यक्ष दीक्षेतला अनुभव सगळ्यात. आणि म्हणून मी प्रत्येक वेळेस म्हणते की प्रत्यक्ष दीक्षा जिथे असेल तिथेच शिका. माझ्याकडे शिका असं मी कधी आग्रह धरत नाही. अजून कोणी शिकवणारे पुष्कळ माझ्यापेक्षाही चांगले लोक असतील, पण तसं करा. ऑनलाईन पण शिकवतात, ते योग्य आहे का? नाही, ऑनलाईन दीक्षा होऊ शकत नाही. मी माझ्या पहिल्या पॉडकास्टमध्ये मी सांगितलं होतं, ऑनलाईन दीक्षा होऊ शकत नाही. म्हणजे लोकांना असं वाटतं की मग ऑनलाईन मग तुम्ही डिस्टन्स हिलिंग कसं करता, हा त्यांचा एक प्रश्न असतो. त्याचं उत्तर देते की डिस्टन्स हिलिंग म्हणजे केलेली प्रार्थना आहे त्या व्यक्तीकरता. जेव्हा आजारी माणूस आहे, तुम्ही जाऊ शकत नाही, त्यांना जाऊन टचमध्ये स्वकॅशी देऊ शकत नाही, तर इथे डिस्टन्स हिलिंगचा उपयोग असा होतो की ती केलेली प्रार्थना आहे. कविता, आपल्याकडे बघ पुरातन काळात आपल्याला, म्हणजे पूर्वी असं लोक म्हणायचे ना, आजी आजोबा, कविता कुठेही जगाच्या पाठीवर असले माझे आशीर्वाद तुझ्याजवळ, माझी प्रार्थना तुझ्यावर आहे, तुझा परीक्षेच्या वेळेस मी प्रार्थना. सो ही प्रार्थना करतो आपण तेव्हा. पण दीक्षा ही संपूर्ण वेगळी. चक्र ऍक्टिव्हेट करणं, किल्ल्या दिल्यात आम्हाला गुरु शिष्याप्रमाणे, त्या जर माझ्याकडे आणि तुम्ही मुंबईत आहात, नाही मी उघडू शकत ना. चक्र ऍक्टिव्हेट करण्याची प्रोसेस अप्रतिम आहे. लोकांना, लाखो लोकांना आलेला अनुभव आहे की इथे ती अनुभूती मिळणं ते प्रत्यक्ष आहे, म्हणून ती होऊ शकत नाही. बाकी काय. आता आपण दुखण्यांवर बोललो की रेकी दुखण्यांवर काम करते किंवा आजारपणावर काम करते, पण ना बेसिक माणसाची गरज असते की
पैसा, आर्थिक समस्या. अगदी अगदी बरं, साधन आहे ते. हा, बरं. तर मग जर आता म्हणजे बऱ्याच व्हिडिओ आमच्या चॅनलवर जे जातात तर बरं. खाली ना कमेंटमध्ये लोकांचे त्याच प्रश्न हो. असतात की करेक्ट नोकरी मिळत नाहीये किंवा व्यवसाय चालत नाही किंवा नोकरी गेलीये किंवा Correct. कर्ज झालंय, करेक्ट तर मग याला रेकी हो. काही मदत करू शकते का? निश्चितपणे आपल्याकडे लोकांना फायदा झालाय ते शिकलेल्या. हम्म. रेकीमुळे अबेंडन्स म्हणतो ना, समृद्धी, हा. ती आपोआप येते. पहिली समृद्धी मन शांत झालं की पहिली समृद्धी. हम्म. मनाने शांत असलात तर शरीर शांत, मग निगेटिव्ह विचारांपासून हम्म. दूर जातो, कॉन्फिडन्स लेवल वाढते हम्म. की मी हे करू शकते माझ्या आयुष्यात. एखाद्या वेळेस नोकरी गेलेली आहे, असेही आपल्याकडे लोक आहेत की हो. मधल्या काळात गेल्या 6 महिन्यापूर्वी माझेच काही स्टुडंट होते, हम्म. त्यांना त्यांचा जॉब गेला अचानक. हम्म. तर मग त्यांना म्हटलं तुम्ही प्रयत्न केल्याशिवाय मिळणार नाही, रेकी नुसती घेऊन मिळणार नाही, प्रयत्नाची जोड हवी. हम्म. त्यामुळे प्रयत्न करत राहा. तुम्ही 10 ठिकाणी CV पाठवा, 4 इंटरव्ह्यू आले तर 4 इंटरव्ह्यूला जाताना तुम्ही रेकी द्या की मला 4 इंटरव्ह्यू माझे झालेले आहेत, त्यातला एक मला आज जॉब मिळालेला आहे. हे पॉझिटिव्ह थिंकिंग रेकीमुळे वाढतं आणि ते ठेवलं. भाषा काय बोलतोय फार महत्वाचं आहे. आपण युनिव्हर्सला ना चुकीचे सिग्नल देतो. 10 ठिकाणी मी CV पाठवले, 10 ठिकाणी मी मला अजून 2च इंटरव्ह्यू झाले पण होतच नाही असं म्हणायला लागल्यावर मी म्हटलं फक्त भाषा बदला आजपासून. तुम्ही करताय ते बरोबर करताय. CV पाठवले, 2-4 इंटरव्ह्यू झालेत, पण मनाशी संकल्प ठेवा की त्या 4 मधला एक इंटरव्ह्यू माझा क्रॅक झालाय आणि मला तो जॉब मिळालेला आहे. आणि त्या लोकांना मिळालेले जॉब मला घरी पेढे अरे घेऊन बापरे. आलेले की तुम्ही म्हणालात मावशी सांगितल्यावर आम्ही तसं सुरू केलं. कारण पॉझिटिव्ह बेसिकली सगळं हम्म. पॉझिटिव्ह. बरोबर. डिवाईनला निगेटिव्ह आपण सिग्नल देतो, होतच नाही मग कधीच होणार नाही. हम्म. म्हणून नेहमी चांगलं बोलावं, वाचा सिद्धी प्राप्त होईल. आपल्याबद्दलही चांगलं बोलावं, लोकांबद्दलही तुझं सगळं ठीक होईल, चांगलं होईल, हे म्हणत राहिलात तर एक दिवस वाचा सिद्धी प्राप्त होईल. तर ह्यामुळे पहिलं गोष्ट ते आहे. हम्म. तर समृद्धी पण येते, कारण तिथे असंही नाही की आजला हे जायला थोडासा वेळ जायला लागतो, पण मला एक पुढच्या महिनाभरात मला जॉब मिळालाय, हातात आलाय बेस्ट जॉब, हे जर तुम्ही संकल्प ठेवला तर ते येतं, अक्षरशः येतं. इट कम्स टू यू. कारण ती तुम्ही केलेली प्रार्थना आहे त्याच्यात ना. रेकीमध्ये आपण देवाला, त्या शक्तीला प्रार्थनाच करतोय ना. म्हणजे Cosmic त्यासाठी energy ला. आपण स्वतः रेकी करायला पाहिजे की म्हणजे घ्यायला पाहिजे, कसं? स्वतःला घ्यायला पाहिजे. ही अच्छा. सगळी चक्र आहेत फार महत्वाची. मूलाधार चक्रावर जास्त, कारण तो सर्व्हायव्हल इश्यू आहे. हम्म. जेव्हा तुम्हाला तुमचा जॉब गेला की पहिलं सर्व्हायव्हल म्हणजे मूलाधार चक्र डळमळीत होतं. मग अस्तित्वाचा प्रश्न निर्माण. अस्तित्वाचा प्रश्न येतो की हा. जो नोकरीच नाही तर आता मी हम्म. काय करणार. तेव्हा मूलाधार चक्राला पहिलं जास्त रेकी घ्यायला सांगतो. हम्म. म्हणून ही 7 चक्र कायम रेकी घेत राहणं. बॉडी इज लाईक अ मोबाईल. हम्म. ऍक्टिव्हेशन मी करून देते चक्रांचं, पण मोबाईल जसा चार्ज करायला लागतो हम्म. तसं रोज कंपल्सरी आम्ही सांगतो आणि म्हणजे करतात. रुटीन मध्ये तुम्ही रुटीन काही मध्ये practice? 15-20 मिनिटं आपल्याला द्यायची असतात फक्त दिवसभर. हम्म. एरवी एवढं मी सांगते याच्यावर सर्फिंग करत बसतात सारखं. हम्म. त्याच्यापेक्षा 20 मिनिटं स्वतःला 21 मिनिटं 21 पॉईंट घेतले तर आयुष्याचं कल्याण होतं. कारण तुम्हाला तुमच्या संकल्पावर काम करता येतं, तुमचे संकल्प पूर्ण व्हायला लागतात, कारण तिथे तुम्ही त्या शक्तीशी एकरूप होऊन काम करताय पॉझिटिव्ह वे. हम्म. त्यामुळे ते सर्व्हायव्हल इश्यू पहिला. कुठेतरी रिलेशनशिप मध्ये प्रॉब्लेम, हा. हार्ट चक्र ब्लॉक करून टाकतात. नातेसंबंध तिथेही तुम्ही त्या हार्ट चक्रावर जर काम केलं, ज्या व्यक्तींचं रिलेशनशिप मध्ये आम्ही काम केलेलं आहे असं, तर 2 व्यक्तींचं भांडण आहे किंवा नाही एकमेकांची पडत आहे, मग त्यांना एकत्र आणण्याकरता काय करायचं, पहिलं त्यांना बघायचं हम्म. हार्टमध्ये दोघांना एकत्र, हम्म. आणि एकच बघायचंय की दोघं एकमेकांची आता आदराने प्रेमाने एकमेकांची काळजी घेत आहेत आणि द रिलेशनशिप इज फंटास्टिक. डिवाइन बॉन्डिंग त्यांच्यामध्ये होतं जेव्हा तुम्ही त्यांना रेकी देता ते, आणि तेही लोकांना खूप चांगले अनुभव आले. असा एखादा आहे का अनुभव तुमच्या आठवणीत? रिलेशनशिप रिलेशनशिपमध्ये आहे ना. अगदी माझ्याच स्टुडंटचं एक उदाहरण सांगते. तिने फर्स्ट सेकंड थर्ड वगैरे माझ्याकडे झालं आणि मग तिने मला सेकंड डिग्रीला विचारलं तर रिलेशनशिपवर काम करता येतं का, तर म्हटलं हो. तर तिने मला डिस्कस केलं की ती म्हणाली आमच्या एक फॅमिली आहे, असे आम्ही खूप मित्र, म्हणजे असे आपण 2 फॅमिली, एक क्लोज फ्रेंड, म्हणजे अगदी घट्ट मैत्री अनेक वर्षांची, की असं आम्हाला कधी वाटलं नव्हतं आमच्यात कधी काही बोलणं होणार नाही. काहीतरी असं घडलं आणि अचानक आमचे संबंध एकदम दुरावले आणि मग त्यांनी पण संबंध हे झालं, ते आमच्याकडनंही झालं. पण दोन्ही बाजूनी वाटत होतं की इतके चांगले संबंध आहेत, पण इगो असतो ना परत, कोणी सुरुवात करायची, कोणी हे करायचं. तर त्यावेळेस तिने सांगितलं, मी रेकी द्यायला सुरुवात केली. मी तिला म्हटलं फक्त तू फुल फॅमिलीला, तुला तुमची फॅमिली ती फॅमिली जसे एकत्र होतात तसं पांढऱ्या प्रकाशात बघ आणि सगळ्यांवर शिकवलेली चिन्ह मंत्र काढ आणि म्हण की तुम्ही सगळेजण एकमेकांची आदराने परत. आणि एक काम सांगितलं होतं पहिलं की तुझ्याकडनं तुमच्याकडनं तू म्हण की आमचं काही चुकलं असलं
तर माफ करून टाका, आम्ही पण तुमचं काही जर असं तर फॉरगिव्ह करतो, कारण ते फॉरगिव्हनेस इज व्हेरी इम्पॉर्टंट. क्षमा करायला मन तयार होत नाही, आम्ही का आमचं काही चुकलं नाही का करायचं. तर इथे सगळं सोडून द्यायचं. परत जर तुम्हाला एकत्र यायचंय तर दोन्ही फॅमिली आणि तू त्यांच्याशी बोलत जाते फॅमिलीशी की सॉरी आमचं काही चुकलं असलं आमच्याकडनं तर आम्ही अगदी खरोखरीच आम्हाला माफ करून टाका, पण आमची इच्छा आहे की आपण परत एकत्र यावं. आणि हे सगळं तू त्यांच्याशी बोलत जा, तू असं रेकी देत राहा. आणि तिने मला असं केलं, मी 11 दिवस रेकी दिली, नियमित हे बघायची रोज सकाळ संध्याकाळ, कारण आतून वाटत होतं त्यांनाही वाटत असणारच आहे. तर ते पोचायचं तिथपर्यंत. आणि एक दिवस ती म्हणाली 7 वाजता सकाळी बेल वाजली आणि अचानक फुल फॅमिली आमच्या दारासमोर उभी, आणि जे मी त्यांच्याशी बोलायची रेकी देताना तेच सगळं ते मला बोलायला लागले की सॉरी आमचं काही चुकलं असलं तर प्लीज माफ करा, पण आम्हाला आता काही चैन पडत नाही, आपण पुन्हा एकत्र येऊ. आणि इतकं छान म्हणाली की खूप छान अनुभव होता तो. मला असं ऐकताना पण एकदम खूप छान, म्हणजे मला तर ते ऐकताना इतकं मस्त वाटलं की आपण सांगितलं तसं केल्यावर होतंय. आणि अनेक आहेत असे पुष्कळ अनुभव. ते पुस्तक ग्रंथ होईल माझा, पण तेवढं लिहायलाच वेळ मिळत नाही. पुढे बघूयात आता काहीतरी. 80% एक पुस्तक लिहून झालंय. नुसतं प्रत्येक पॉडकास्ट मध्ये म्हणते झालंय, पुढे आमच्या शुभेच्छा की लवकरच एखादं छान पुस्तक घेऊन. नक्की नक्की नक्की. आता रिलेशनशिप झालं, आता आपण थोडंसं लहान मुलांकडे वळूया. त्यांचे जे प्रश्न असतात आता हल्ली तर खूप वाढलेत लहान मुलांचे प्रश्न, तर त्याला मग रेकी आपल्याला मदत करते. हो चिक्कार. लहान मुलांचे अगं मी क्लास घेते 8 ते 12 वयोगटातल्या मुलांना. त्यांना काही अध्यात्म शिकवायची गरज नसते, त्यांच्यामध्ये अध्यात्म असतंच ऑलरेडी. काय, आणि ऑनेस्टी पण असते. आपल्यापेक्षा ते ऑनेस्ट असतात. रेकी घ्यायची म्हटल्यावर ते ऑनेस्टली घेतात. आपण तरी एक्सक्यूज म्हणतो, आज नाही जमलं ग, पाहुणे आले. त्यांचं नसतं. आणि टीचरनी सांगितलं की नक्की ऐकतात, आईने सांगितलेलं नाही ऐकणार, पण टीचरचं ऐक. तर आम्ही 8 ते 12 वर्षापर्यंत, 12 नंतर ते स्वतःला ऍडल्ट समजतात, मग मोठ्यांमध्ये बोलतात. तर त्यामुळे तर त्यांना त्या गोष्टी रूपात मी शिकवते की असं असं आहे वगैरे. आणि छान, आणि इतकं छान करतात ना चक्र ऍक्टिव्हेट करताना. ते गौतम बुद्धासारखे बसलेले असतात अक्षरशः. लहान मुलांमध्ये बेसिकली ना अध्यात्म तर खूपच असतं. आणि तिथे त्यांना अट्युनमेंट करताना बसली तरी लिटरली अगदी बुद्धासारखे शांत बसले असतात. फक्त सांगितलं असतं की मी सांगितल्यावर डोळे उघडायचे, तोपर्यंत अतिशय छान. आणि मग ते त्यांना आम्ही विचारतो की काय वाटलं तिकडे, तर अतिशय सुंदर अनुभव शेअर करतात. मला जांभळा रंग जास्त दिसत होता, चक्रांचे रंग दिसतात आणि खरंच दिसतात. ते लहान मुलांना जास्त लवकर दिसतात. ते टोटली एनर्जीशी फोकस असतात आणि कनेक्टेड डिवाइनशी ते असतात जास्त. आपल्यापेक्षा आपल्यामध्ये तरी खूप शंका कुशंका आहेत, याने काय होणार आहे, मला दीक्षा घेताना काय होईल का नाही होईल का, इथपासून बसलेलो असतो. तर ते लहान मुलांचे ते त्यांचे अनुभव शेअर करतात. नंतर तुला आणखी एक अनुभव शेअर करते. आपल्याकडे झालेत लहान मुलांचे क्लासेस. अशीच पहिल्या बॅचला 15 मुलं होती. सगळ्यांना जाड भिंगाचे चष्मे ऑलमोस्ट, कारण हे कोविडमुळे त्यांना सगळं स्क्रीनवर काम करायला लागायचं. आणि आता ते व्यसन लागलेलं आहे, मोबाईलचं ऍडिक्शन झालंय. ते चुकीचं आहे. का चुकीचं आहे तेही सांगेन की सगळा त्याच्यावर आपल्या बॉडीच्या पार्टवर इफेक्ट होतोय रेडिएशनचा मोबाईल्समुळे. त्याचाही मी एक अनुभव सांगेन. तर एक मुलगा माझ्या क्लासला आला होता छोटा. तो म्हणाला की रेकी आजी म्हणतात मला आवडतं, मला 4 नातवंड आहेत मोठी, आणि मी 75 वर्षाची झाली आत्ता परवा. तर त्यामुळे मला आजी म्हणून घ्यायला खूप आवडतं, पण आहे आजी. तर त्यांनी विचारलं की रेकी आजी तू मला ना ते ग्लासेस बद्दल, आय हेट दोज ग्लासेस असं म्हणला तो. म्हटलं ठीक आहे, मला हे ग्लास म्हणजे मला चष्म्याचा नंबर जाईल का. तर म्हटलं हे बघ ना, मी तुला 3 पॉईंट सांगते, तेवढ्या 3 पॉईंटला रोज सगळे पॉईंट घ्यायचे, पण 3 पॉईंटला तू त्या सांगितलं रेकी घेतलीस तर तुझा चष्मा जाऊ शकतो नंबर. अरे हो, एवढं सांगितलं. फक्त खूप करायला पाहिजे, पेशन्स ठेवून भरपूर. जेव्हा वेळ मिळेल तेव्हा रेकी घ्यायची. आणि खरोखरीच त्या मुलांनी त्याच्या आई घेऊन आली तेव्हा सांगितलं मला की हा मुलगा जेव्हा वेळ मिळेल ना तेव्हा तो काही नाही, अभ्यास करून झाला की पहिलं 10-15 मिनिटं रेकी घेईल, परत खेळायला जायच्या वेळेस 5 मिनिटं घेईल, आल्यावर परत दिवसभरात ना 2-2.5 तास तो रेकीमधनं असायचा. आणि अक्षरशः त्याचा बायफोकल चष्म्याचा, जाड भिंगाचा चष्मा होता, तो गेला. अरे बापरे. सगळं नॉर्मल. आणि माझ्याकडे तो मग आईला घेऊन आला. ती म्हणाली मला तुला यायचंय, मला तुला भेटायला आणि तुझ्या विद्यार्थ्याला भेटायचं. म्हटलं बरं. कॅडबरी घेऊन आला होता आणि मला दिली आणि मला म्हणतो की बघ. तर मला लक्षात नाही आलं याचा चष्मा. मी चष्म्याचा नंबर गेला माझा म्हणाला. तर ते आई घेऊन आली होती. अरे बापरे. खूप मस्त वाटलं, खूप छान. तर असे मुलांमध्ये आणि अभ्यासामध्ये 20-20% फोकस झाले. म्हणजे 80% असतील तर 92%. कमी जितके असेल त्याच्यापेक्षा 20% मुलांच्या अभ्यासात फोकस वाढतो, स्मरणशक्ती वाढते आणि जास्त कॉन्फिडन्स वाढतो की मी हे करू शकतोय. लहान मुलांना तर खूप उपयोग, गरज आणि दे बिकम मोर अँड मोर
काइंड आणि लव्हिंग टुगेदरनेसची भावना त्यांच्यात जास्त होते. तुझं माझं हळूहळू कमी होतं 2 भावंडात वगैरे असं. लहान मुलं बसतात का पण ते करण्यासाठी छान कृती? बसतात, आपल्यापेक्षा छान. हम्म. अगदी. फक्त त्यांना आम्ही गोष्टी रूपात आणि थोडा दंगाही करू देतो. हा. जरा त्यांना काही त्यांच्यामधले डिवाइन क्वालिटीज असतात. तर मग आम्ही सांगतो त्यावेळेस, की हां चल कोणाला काय-काय येते करून दाखवा. म्हणजे मग त्यांना ते गोष्टी रूपात आणि कनेक्ट होतात हां, थोडं. कनेक्ट होतात. अगदी छान. खूप सुंदर अनुभव आहे. आणि आता गरज आहे लहान लहान मुलांना खूपच. गरज आहे. तुम्ही म्हटलात की मोबाईल, तर त्याचा म्हणजे आपल्या रेकीच्या ह्याच्यामध्ये हो, कसा effect? रेकीमुळे फायदा होतो, की माझ्या ऍडिक्शन आहे कारण मुलांना ॲडिक्शन म्हणजे कंटिन्युअस मोबाईल हवाय. हां. आता माझ्याकडे आलेले काही पेरेंट म्हणतात, की आमची मुलं आम्हाला धमकी देतात, की मला नाही मोबाईल दिला तर मी गच्चीवरनं उडी मारेन. असं चाललंय म्हणजे केवढं बापरे. भयंकर चालू आहे. हम्म. म्हणजे म्हणून हे हे सांगावंसं ऍडिक्शनच वाटतं. झालं. ॲडिक्शनच झालं. ऐकतच नाही त्यांनी. हम्म. कुठून तरी घेतात. फ्रीजवर ठेवला तर तिथे 2 स्टूल घेऊन चढून हम्म. घेतील. तर कुठेतरी मला हे सांगायचंय, की हे खूप जरुरीच आहे. आणि माझ्याकडे एक अशाच आल्या होत्या, मी नाव नाही सांगत. हा. तर लहान 2.5 वर्षाच्या बाळाला घेऊन आले होते. 2.5 वर्षाचं बाळ, हालचाल काही नाही. हालचाल म्हणजे अगदी डोळ्यात मध्ये दृष्टी काही आहे असं वाटत नव्हतं. बापरे. बोलता येत नव्हतं, कानाला ऐकू येत नव्हतं टिचकी हम्म. वाजवली तर. मग मला कळे नाही का आलीये, म्हणून हम्म. मी विचारलं की तू का म्हणून तिला हे घेऊन आली. तर मला म्हणाली आता मी म्हटलं तू डॉक्टरांकडे घेऊन गेलीयस का त्यांना, पहिलं डॉक्टरांकडे घेऊन जा. ती म्हणली मी डॉक्टरांकडे घेऊन गेली आहे आणि डॉक्टरांनी सांगितलंय, पहिला मला प्रश्न काय विचारला असेल तर ह्या बाळाच्या हातात कितव्या महिन्यात तुम्ही मोबाईल दिलाय, ऐक. एवढंच फक्त सांगितलं. आणि मी म्हटलं मग काय झालं, तर ती म्हणाली माझी एक चूक झाली आहे, आता मला पश्चाताप होतोय. तर ह्याला मी माझी मुलगी का मुलगी तर बसायला लागली, मग जेवत नव्हती म्हणून मग तो मोबाईल दिला. मग मीच तिला असं कर तसं कर, सर्फिंग कर, कानाला लाव, हे गाणं ऐक ते गाणं ऐक, असं करून मी तिला रेकी द्यायची आणि ती छान राहायची. मी 3-3 तास तिला मोबाईल द्यायचे आणि मी माझं काम करायचे. सगळं रेडिएशनचा एवढा भयंकर प्रकार होता, की त्याच्यामुळे तिची डॉक्टर म्हणाले ह्याच्यावर काही उपाय नाहीये. तिची दृष्टी पूर्ण ह्या रेडिएशनमुळे हे झालेली आहे. कानाला ऐकू येत नाही आत्ता आणि बोलत नाहीये ती, बोलणं थांबलंय. तर ह्याच्यावर मेडिकलमध्ये आत्ता काही नाहीये. रेकी कोणी करणारं जर मिळालं तर तुम्ही ते शिका आणि त्या बाळाला द्या. डॉक्टरांनी सांगितलं. माझ्याकडे हजारो डॉक्टर्स हां. शिकून गेलेले आहेत, अक्षरशः सर्जन मोठे. हम्म. तर त्यामुळे त्यांनी एवढंच सांगितलं. ती एक परगावहून आली होती माझ्याकडे. तर ते सांगितल्यावर ती म्हणाली, की तिला म्हटलं मी तुला शिकवते, तू घे. पण म्हणाली मी तर शिकतेच आहे, पण मी आता पुढच्या आठवड्यात माझ्या आई-वडिलांना पाठवते इथे, कारण मला जॉब मिळालाय. तर आता आजी-आजोबा बघणार आहेत. तर त्यांना शिकणं जरुरीचं आहे, म्हणजे ते बाळाला देतील. ते आजी-आजोबा येऊन आपल्याकडे शिकून गेले. आता टर्न बाय टर्न 6-6 तास वगैरे असं त्या बाळाला सांभाळताना ते रेकी देत असतात सगळ्या पॉईंट. आणि गेल्या 8 महिन्यात खूप चांगले रिझल्ट मिळायला लागलेत. त्या बाळाचं बोलणं थोडं सुरू झालंय, दिसण्यामध्ये टेस्ट केल्या त्यात फरक आहे, कानाला नॉर्मल ऐकू यायला लागलंय. कितीतरी फरक आहे ना. आणि तेवढ्या मुलांना कळत नाहीये आता. एवढ्या लहान वयात त्याची आणि डेव्हलपमेंट नाही. आणि मी आई वडिलांना दोष देते. आई वडिलांना सांगते तुम्ही देतातच का, पहिल्यांदाच का हातात दिला. काही त्यांना काही कळत असतं का, नाही द्यायचं. इतक्या लहान मुलांना तर काहीच कळत नाही. तिथेच सुरुवात जर केली, नाही दाखवायचं तर होईल. लहानपणी आम्हाला मुलांना झोपवताना पण भीती घालायचे, बागुलबुवा येईल, अमकं येईल, मग ती मुलं झोपायची. मधल्या काळात शोले आल्यावर गब्बर सिंग येईल, मुलं झोपायची. म्हणजे कुठेतरी काहीतरी. आता तुम्ही मुलांना फक्त नाही घ्यायचा, मोबाईलला हात लावायचा नाही एवढंच सांगता. त्याचे दुष्परिणाम काय होतात सांगता का? मी माझ्या क्लासमध्ये मुलांना काय सांगते, तुम्हाला उद्या दिसलंच नाही जर मोबाईल सारखा घेऊन तर आवडेल का? नको नको नको, आम्हाला दिसलं नाही तर आम्ही ब्लाइंड होऊ, तेवढ्याची भीती असते. नाही बोलता आलं तर तुम्हाला काही त्याच्यामुळे परिणाम झाला तर आवडेल का? कानाला ऐकू आलं नाही तर आवडेल का? नाही. मग आता मी मुलांना माझ्या सांगते, फक्त रिबेलियस होतील नाहीच दिला तर. 15 मिनिटं दिवसभरात केव्हाही त्यांना 15 मिनिटं द्या. अजिबात देऊ नका, असं करू नका. आता सवय लागली. 15 मिनिटं रेकी मी त्यांना सांगते, तुम्ही काय व्हिडिओ गेम खेळायचा, ज्यांना आधीच सवय लागलेली आहे त्यांच्यासाठी. ज्यांचं अडिक्शनच आहेत त्यांना. 15 मिनिटं मोबाईल घ्यायचा आजपासून, आपली रेकी रोज घ्यायची. 15 मिनिटं झाली की आई बाबांना देऊन टाकायचा. आणि एवढे गिफ्ट येतात त्या ड्रॉइंग आणि हे ते करा ना तुम्ही. बोर्ड गेम आले असतात वाढदिवसांना, ते करत ना तुम्ही असं करताय. मग तुम्हाला जर असं त्या झालं, काहीच दिसलं नाही तर चालेल का? मग आता भीतीने नाही करत आहेत ते. छान. म्हणजे आपणच मुलं म्हणतात बाबा आमचं झालंय 15 मिनिटं. इथे आपणच त्यांना जबाबदार होतो, आपणच काळजी पण घेतली पाहिजे. नाही द्यायचं. आता फार मोठी झालेली मुलं नाही ऐकत आहेत, त्यांचं शेवटी आहे. पण इथे मुलांवर खूप चांगले परिणाम.
म्हणजे रेकीचा सकारात्मक परिणाम सकारात्मक, मुलांवर. अतिशय सकारात्मक, आणि नकारात्मक काही नाही. मोठ्या माणसांना म्हणजे वयाच्या कोणत्या 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 टप्प्यात रेकी ते घेऊ शकतात? वय जास्त हो, असेल हो. तर जमतं. 8 ते 11 गटातल्या मुलांना, छोट्या हा. मुलांच्या याच्यात घेतो कॅटेगरीमध्ये. आणि त्याच्यानंतर सगळे माझ्याकडे 99 वर्षापर्यंतच्या आजी रेकी शिकलेल्या आहेत. हम्म. आणि शेवटपर्यंत बुद्धी शाबत, ब्रेन तुमचा शाबत राहतो, स्मरणशक्ती. रेकी घेतली, शिकलात, नुसतं शिकून उपयोग नाही, रोज घ्यायला पाहिजे शिकवल्याप्रमाणे. जर घेतलं तर खरोखर डिमेन्शिया, अल्झायमर वगैरे ह्याच्यापासून आपण दूर राहतो. स्मरणशक्ती 75 वर्षे आज मलाही अनेक 32 वर्षापूर्वी शिकून गेलेल्या मुलांनी जर अमेरिकेतनं फोन केला आणि विचारलं, मावशी तू कशी आहेस, तर मी पहिल्यांदा म्हणते, अरे सौमित्र कसा आहेस रे? अगं मावशी, अजून मी नाव पण नाही घेतलं, मधल्या 5 वर्षात तुला मी कॉल पण नाही केला, तू आवाजावरनं कसं होतं? तर ते नातं तयार होतं. गुरु शिष्याचं नातं पण तसंच असतं. त्यामुळे ते कुठे ना कुठेतरी ते जास्त जरुरीच आहे. इथे बरोबर. आपल्याला त्याचा तुम्ही म्हटलात की डिस्टन्स वर तुम्ही रेकी हो, पाठवतात, हो. तर ते म्हणजे कसं घडतं आणि त्याचा काय अनुभव आहे? हो, डिस्टन्स रेकीमध्ये अनुभव असे की इथे बसून आम्ही आता जे लोक लांब राहतात, ज्यांना मी बघितलं पण नाही, त्यांचे आम्ही आता व्हॉट्सअप सोपं आहे ना, व्हॉट्सअपवर मी फोटो पाठवायला सांगते. नुसता फोटो नाही, नुसतं फोटो, नाव, संबंध आणि एज आणि काय जे फिजिकल मेंटल जे प्रॉब्लेम असतील ते सगळे लिहा. नुसता एक काही मोठा आजार आहे तो नाही, बाकीचे पण असतात, बीपी आहे, डायबिटीस आहे आणि काही आहे, अर्थरायटिस आहे, अस्थमा आहे, सगळं एकत्र असेल तरी सगळ्याला आम्ही काम करतो. तर सगळी नाव हे लिहून द्या, तुमचं हेल्थ इश्यूज. आणि मग आम्ही काय करतो, त्यांना एक पर्टिक्युलर वेळ देतो की आज रात्री 10 वाजता, मी समजा 10, 10:15 किंवा 10:30, काल लवकर कोणी झोपत नाहीत, आजारी माणसं पण लवकर झोपत नाहीत कारण काहीतरी चालू असतं, तर 10:30ला मी तुम्हाला रेकी देईन, ह्या वेळेला अर्धा तास. त्यावेळेला तुम्हाला आरामात लाय डाऊन होऊन झोपून रेकी घ्यायचे. मी इकडनं तुमच्याकरता प्रार्थना करणार आहे. तुमचा फोटो आहे माझ्याकडे. सो आय व्हिज्युअलाइज दॅट फोटो. त्याच्यावर शिकवलेली चिन्ह मंत्र, आपण अतिशय पॉवरफुल चिन्ह मंत्र आहेत जे डिस्टन्स मध्ये कनेक्ट होतो त्यांच्याशी. ते चिन्ह मंत्र काम करतात. आपलं काम ते जसं शिकवल्याप्रमाणे करणं, प्रार्थना आहे ती. आणि मग ते मी पाठवते 10 ते 10:15 किंवा 10:30 ते 11 त्यांना रेकी घालतात. आणि लिटरली त्यांना कळतं की खूप रिलॅक्स झालंय, त्यात झोप लागून जाते शांत. आणि असे पण त्याच्यात अनुभव आहेत की डिस्टन्स हिलिंग मधले की इनफर्टिलिटीवर पण खूप चांगले उपयोग झालेले आहेत. अच्छा. एक अनुभव सांगते की एक कपल होतं, त्यांना 5-7 वर्ष झाली होती, पण इच्छा नंतर ठरवलं की आता फॅमिली आपल्याला हवी आहे. 2-4 वर्ष प्रयत्न होते. डॉक्टरने सांगितलं मेडिकली काही तुमच्यात प्रॉब्लेम नाहीये, बघा आता शेवटी वरती दिलंय असेल तर. तर तेव्हा ते आपल्याकडे इथे येऊन त्यांनी रेकी शिकली आहे. आणि शिकल्यानंतर मग त्यांना त्याच्या मधल्या काळात त्यांनी IVF पण ट्राय केलं होतं, पण तेही फेल गेलं होतं. आणि मग शेवटी दोघांनी रेकी शिकल्यानंतर त्यांना लगेच 1-2 महिन्यात कन्सीव्ह झाले. आता ते बाळ सुद्धा 8 महिन्याचं आहे. म्हणजे फक्त आजारांवर नाही, सगळ्यावर आहे अक्षरशः. हो, अगदी अगदी खूप चांगले रिझल्ट आहेत. आता तर मी 21 दिवसाची डिस्टन्स हिलिंग देत होते. IT चे स्टुडंट आहे, तिला वेळ नाही अजिबात. मी म्हटलं तू स्वतः आलीस तर जास्त चांगलं आहे ना. तर दोघांनी यायला पाहिजे त्याच्यात, कारण दोघांचा कन्सेंट. कारण तेव्हा मी त्यांना इन्फर्टिलिटी मी त्यांना एक शिकवताना सांगते, एक वाक्य म्हणायचंय. ते वाक्य असे, आई व्हायची तयारी, त्यांनी म्हणायचं माझं वडील व्हायची तयारी. सो आय अलाव मायसेल्फ टू बी अ फादर अँड आय अलाव मायसेल्फ टू बी अ मदर. कारण मनातल्या इच्छा पण महत्वाचं. अंतर्मनात कुठेतरी ब्लॉक असेल तर होत नाही. मेडिकली काही प्रॉब्लेम नाही, होत नाही, त्याची कारणं मेंटली असतात. मी सायकोलॉजीची स्टुडंट आहे, मला ते माहिती आहे. तर हे वाक्य म्हटल्यानंतर त्याचा आणखी इफेक्ट होतो की दे आर ओपन ना, की हवंय. आणि मग अशा ह्याला मी 21 दिवसाचा सेशन ठरला द्यायचा. मी रोज देत होते आणि मी त्या वेळेला तिला ते वाक्य म्हणायचे आणि मी रेकी द्यायचे. आणि 23 दिवस झाले आणि माझ्या लक्षात आलं हिला 21 दिवसाचा सेशन संपलाय. तर मी तिला विचारलं की कंटिन्यू करायचंय का पुढचा सेशन, काय आहे एकूण परिस्थिती. पहिल्या दिवसापासून रिलॅक्स, खूप मेसेज करायची की मी खूप रिलॅक्स आहे, मला चांगलं वाटतंय, आता फ्रेश वाटतंय आणि असंच. आणि तेव्हा मी 23व्या दिवशी फोन केला तर मावशी म्हणली गुड न्यूज आहे, अरे वा, मी कन्सिव्ह झाली आणि आता प्रेग्नंट आहे. आता तिला जवळजवळ 4था महिना आहे. तर म्हटलं आता तरी तू इतके दिवस तुला मूल हवंय म्हणून तू केलंयस, आता बाळा करता कर. कारण त्या बाळावर गर्भसंस्कार खूप चांगले होतात. 100 मुलात ते मूल वेगळं आहे, आम्ही अनुभवलेले. हो, कारण चैतन्यमयच ना. गर्भात असताना गर्भसंस्कार का महत्वाचे? चांगलं वाचावं, चांगलं खावं, चांगल्या गोष्टी कराव्यात, हॉरर सिनेमे बघू नये आताच्या मुलींना सांगते. सगळं ते येतं ना, सगळं आपल्या
डोक्यात तेच येतं. डोक्यात तेच येतं, ते बाळाला हे होतं ना. म्हणून ते आपल्याकडे काळजी घ्यायचं, डोहाळ जेवण हे सगळं का असायचं प्रत्येकाला सनातन धर्मात किंवा म्हणजे त्या ह्याच्यात ते महत्व आहे त्याचं. आणि ते आपण पाळलं तर मुलांना पण सगळं मिळतं ते आईकडनं. आता एक बेसिक प्रश्न, आता समजा माझ्यासारखी व्यक्ती आहे, तर मला जर समजा स्वतःला ही रेकी घ्यायची आहे, हील व्हायचंय आणि शिकायचं पण आहे, तर त्याच्यासाठी काय प्रोसेस असते? रेकीमध्ये रेकी हिलिंग जर कोणाकडनं घ्यायचं असेल तर आम्ही त्यांना सांगतो की शांत, जेव्हा तुमची वेळ असेल शांत तेव्हा रिलॅक्स व्हा आणि झोपून रेकी घ्या. अवघडून बसून घ्यायची गरज नाही. आणि पर्टिक्युलर वेळेला मी इथून रेकी पाठवेन. आणि त्यावेळी तुम्हाला त्यांना मी काही वेळेस गायडेड मेडिटेशन पाठवते. म्हणजे ते ऐकताना ते कम्प्लिटली हे असतात ना, रिलॅक्स असतात. आणि मग त्यांना रेकी मिळाल्यानंतर तो अनुभव येतो. आणि प्रत्यक्ष रेकी जर शिकायची असेल तर आपले क्लासेस असतात रेकीचे. गेले 32 वर्षात माझ्या घरी क्लासेस चालू आहेत. आणि बाहेरगावी जाऊन पण जेव्हा शिकवलेत तेव्हा ते घेतलेत. तर इथे आपल्याला 10 ते 2 असा माझा क्लास असतो. आणि त्यामध्ये तुम्हाला लेवल 1 ची पहिली असते. लेवल 1 हे लेवल 1 मध्ये तुमचे 4 चक्र ऍक्टिव्हेट करून तुमच्याकडनं करून घेतलं जातं. दीक्षा देऊन करून घेतलं जातं. एक इतका सुंदर अनुभूती घेऊन प्रत्येक जण जातो. त्यामुळे तो लेवल 1 चा क्लास झाल्यानंतर आम्ही त्यांना घरी 21 दिवस साधना. साधना शब्द मी आतापर्यंतच्या प्रत्येक पॉडकास्टमध्ये वापरला. इथेही म्हणते साधना का, रेकीला का साधना म्हटलं. चांगली गोष्ट सातत्याने करणं म्हणजे साधना आहे, बरोबर, हो की नाही. तर त्यामुळे ती साधना 21 दिवसाची आपल्या स्वतःवर प्रेम करायची. कधी केली आपण? स्वतःला आपण इग्नोर करतो ना. बचा कुचा तो मेरे लिए प्रत्येक जण. आणि मग इथे तुम्हाला 21 दिवसात जो सुंदर अनुभव येतात. लोक वाट बघत असतात, मावशी आमचा 21 दिवस कधी संपतोय असं आलंय. आणि मग सेकंड आणि थर्ड अशा 2 लेवल आम्ही एकत्र करतो. पहिल्या लेवलमध्ये 4 चक्र ऍक्टिव्हेट करून देतो. सेकंड डिग्रीमध्ये डिस्टन्स हिलिंगचा फायदा आहे. सेकंड डिग्रीमध्ये तुम्हाला डिस्टन्स हिलिंग शिकवलं जातं. उरलेली 3 चक्र ऍक्टिव्हेट होतात. मूलाधार चक्र ऍक्टिव्हेट झालं की स्ट्रॉंग आपण जमिनीत पाय घट्ट रोवले जातात. आपण नाही तर गडबडून जातो ना, ते नाही होत. आणि मग आपल्या सगळ्या शारीरिक, मानसिक आणि डिस्टन्स हिलिंग. आई वडील लांब आहेत, त्यांना आपण रोज नाही भेटू शकत, तर रेकीच्या माध्यमातून तुम्ही डिस्टन्स हिलिंग करून त्यांना भेटू शकतो. तर हा त्याचा फायदा सेकंड डिग्री मध्ये. तर तुमची 7 चक्र ऍक्टिव्हेट होणं जरुरीचं असतं. दॅट इज अ कम्प्लिशन. आणि मग ते कम्प्लिशन करून त्यांना जेव्हा प्रॅक्टिस करायला सांगतो, पुढे 1-2 महिने चिन्ह मंत्रांनी रेकी शिकलात तर डिस्टन्स हिलिंग द्या, पेशंटना रेकी देत राहा. कोणी कुठेही जरा अडचण असेल तर द्या जरूर. देण्यातला अनुभव खूप वेगळा आहे. देत राहो तर ते आपल्याकडे अनंत असताना येतं ना, आशीर्वाद मिळतात. तर मग ते देत राहिल्यावर 3-4 महिन्यांनी त्यांना जर करायचं असेल तर ग्रँडमास्टरची पण मी क्लासेस घेते. आज खूप मोठ्या प्रमाणावर परमेश्वर माझ्याकडनं करून घेतोय. त्याच्यामध्ये माझं काहीही नाहीये. आय एम जस्ट अ इन्स्ट्रुमेंट. पण मात्र माझं डिव्होशन होतं पहिल्यापासून. तर डिव्होशन असल्याशिवाय परमेश्वर हातून एवढं काम रेकीकडे तुम्ही कसं वळलात? हो, अगदी छान प्रश्न विचारला. जेव्हा मी रेकी 94 मध्ये सुरू केली किंवा त्याच्या आधी रेकीबद्दल ऐकलं होतं, पण समय से पहिले कुछ नाही मिळतं. अँड द राईट टाइम कम्स, राईट थिंग्स हॅपन. आणि मग तो मला माझ्याकडे आलं. कारण एक पिरियड असा होता की माझे मिस्टर सौदी अरेबियात काम करत होते. मोठ्या मुलीचं लग्न झालं होतं, ती तिच्या सासरी गेली होती. धाकटी मुलगी मुंबईत शिकत होती. मी जाऊ शकले नाही तिकडे, कारण आमच्याकडे कुत्रं होतं या तिघांच्यामुळे आलेलं. तर तो एक छान आमचा फॅमिली मेंबरच होता. त्याला सोडून कुठे मी जाऊ शकत नाही. तेव्हा असे काही ते कुत्र्यांना सांभाळायला काही ते डे केअर सारखं काही नसायचं. तर मग म्हणून मी राहिले होते घरी. तर घर एकदम व्हॅक्युम झालं. नॅचरली सगळं घर एकदम रिकामं झाल्यावर मग मला कुठेतरी, तोपर्यंत रेकीमधला रे पण एवढा माहिती नव्हता. ऐकलं होतं फक्त की असं काहीतरी आहे. आणि मग माझी मान दुखायला लागली. एक लेफ्ट आउट होतं ना घरात, एकटेपणा. बरोबर आहे, तो पण जातो सगळा. आणि मग तो एकटेपणा आणि मग ते मान दुखायला लागली. म्हणून मी आपलं सहज गोळ्या मी कधी खात नाही, अजिबात म्हणजे खूप कमी खाते, अगदी वाटलं तर मी ऑर्थोपेडिककडे गेले की मला का स्पॉन्डिलायटिसची सुरुवात नाही ना म्हणून. तर ते म्हणाले नाही, सुरुवात आहे पण तू काही काळजी करू नको, मला माहितीये तू गोळ्या खाणार नाहीस काही पेन किलर, तर फक्त ट्रॅक्शन घ्यायला 1 आठवड्यावर. म्हणून मी ट्रॅक्शन घ्यायचं. ट्रॅक्शनने थोडा वेळ बरं वाटायचं, मग कमी झालं होतं. पण मग त्यावेळी मला बरोबर जेव्हा मिळायचं असतं ना तेव्हा ते समोर येतं. जसं आता लाखो लोकांना म्हणतात आम्ही इतके स्ट्रगलिंग मध्ये मावशी होतो, तुझा पॉडकास्ट समोर आला आणि आम्ही ठरवलं इथेच जायचं. वारकरी पण आले तर पंढरीचे अक्षरशः. म्हणजे ते म्हणले आम्ही बघत असताना आम्हाला तुमचा मावशी पॉडकास्ट दिसला आणि आम्हाला पहिली 4 वाक्य ऐकल्यावर त्यांची वाक्य माझ्या मनाची नाही की आम्हाला इकडेच विठ्ठलाचं दर्शन होणार आहे, आम्हाला तुमच्यावर पूर्ण श्रद्धा आहे. म्हणून आम्ही आधी नंबर बघितला
आणि मग तुम्हाला फोन केला आणि मावशी तुम्हीच फोन उचललात, एवढ्या प्रेमाने आमच्याशी बोललात, असं कोणी बोलत नाही, आणि लगेच सांगितलं असं असं आहे, तुम्ही या, आणि आज मी इथे आहे. तर हे सगळं वेळ आल्याशिवाय मिळत नाही. तसं ते मला एकीने सांगितलं, अगं असं असं एक मुंबईहून एक कपल येतात आणि ते क्लास घेतात. मग मी फोन केला त्यांना, लँडलाईन होते तेव्हा, मोबाईल नव्हते. मग मी त्यांना फोन केला, ते म्हणले 2 दिवसांनी आपला पुण्यामध्ये असं असं एका कॉन्फरन्स हॉलमध्ये आहे. मी रेकी शिकले आणि रेकी घेतली मनापासून, आणि 5व्या दिवसानंतर ट्रॅक्शन बंद झालं, कारण मान दुखायची थांबली, पाठ दुखत होती ती थांबली, आणि मग ते मला 100% बरं झाल्यावर मग मी लोकांना रेकी द्यायला सुरुवात केली. घरोघरी जाऊन मी 75 किलोमीटर स्कूटरवरनं पुण्यामध्ये सगळ्या एरियात, बंडगार्डन, बाणेर, वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन रेकी द्यायची, आणि लोक बरी झाली आहेत. 3000 लोकांना मी रेकी दिल्यामुळे, माझ्यामुळे नाही, त्या शक्तीने माझ्याकडनं काम करून घेतलं. पाय जमिनीवर ठेवायचं आणि बोलायचं, बाकी काय. तिच्या परमेश्वराच्या कृपेने ती आपल्याला एक साधना करतोय ना, त्याची फळं ती देणारच आहे. आशीर्वाद मिळतात आपल्याला, आणि लोकांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघते तो तर काय खूप मला डोळ्यात पाणी येतं. समाधान. हो, ते बरे झाल्याचे समाधान, त्यांना आपल्याला कोणीतरी आयुष्यात एक पाठीमागे आहे हे त्यांचं समाधान आहे. तर ते एकमेका सहाय्य करू अवघे सुपंथ, तसं होतं ते भक्ती मार्ग तुमचा जो आहेच लोकमतचा. आय एम सो हॅपी, मला इथे सांगितलंय. बोल. खरंच खूप छान माहिती दिली. रेकी विषयी मला स्वतःला पण खूप गैरसमज होते. म्हणजे मी तुम्हाला त्या लग्नातच मी पहिल्यांदा ते रेकीचं ऐकलं, पण तरी मनात भरपूर शंका होत्या, आणि त्या सगळ्याच मी आज तुम्हाला विचारल्या. तुम्ही त्यांची छान उत्तरं दिली. लोकमत भक्तीवरती आला, तेवढे छान मार्गदर्शन केलं, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. मला पण अगदी माने, आणि सांगावंसं वाटतं, कविता तुझे तर आभार आहेत, तुमच्या या लोकमत भक्तीने मला इथे आमंत्रित केलं आणि मलाही बोलायची अजून संधी दिली. अजून थोड्या लोकांना, बऱ्याच लोकांपर्यंत पोचायचंय. मी पहिल्या पॉडकास्टमध्ये म्हटलं होतं की मी आतापर्यंत त्या काळात 2 लाख लोकांपर्यंत पोचले होते, कुठलंही मीडिया किंवा पत्रक न छापता. मला 2.5 कोटी 3.5 कोटी लोकांपर्यंत पोचायचंय, म्हणून हा माझा एक व्रत आहे घेतलेलं. ते पार करायला तुमच्यासारखा पॉडकास्ट आणि याचा मला खूप उपयोग होतोय, आणि लोकांपर्यंत ते ज्ञान पोचते. आज लोकांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे ना, तोच माझा दागिना आहे. त्यामुळे खूप छान. थँक्यू सो मच. खूप खूप धन्यवाद. गॉड ब्लेस यू. नमस्कार, मी संपदा कार्लेकर. आम्ही 31 मेला हा रेकीवनचा वर्कशॉप केला. मी, माझे मिस्टर आणि माझी मुलगी तिघांनी आम्ही हा केला, आणि 21 दिवस आमच्या तिघांकडूनही रेग्युलर रेकीचं साधना केली गेली, आणि असं खूप छान वाटते. आम्ही एकमेकांना म्हणतोय की अरे चेहरा आपला ग्लो दिसतोय, कशामुळे? रेकीमुळे. आणि म्हणजे माझ्या स्वतःच्या बाबतीत सांगायचं तर मला खूप राग पटकन येतो, पण हे केल्यापासनं घरात पण जाणवलं असेल की एखादी गोष्ट मी पटकन रिॲक्ट होत नाहीये, की जरा लेट गो. मावशीने सांगितलं की आता लेट गो करायचं, त्यामुळे तसा करायचा प्रयत्न करते. आणि रेकी करताना मी असं सतत म्हणते, म्हणजे ते मंत्र, की माझ्यातली निगेटिव्हिटी पूर्ण निघून गेलेली आहे, आणि मी खूप आनंदी आहे. माझं वजन कमी झालंय, माझी जे एम आहे ते, आणि माझ्याबरोबर आता ह्याच्या पुढे मी माझ्या आजूबाजूच्या लोकांना या रेकीमुळे आनंदित करायचा प्रयत्न करणार आहे. सो आय एम व्हेरी हॅपी. माझी फॅमिली सगळी हॅपी आहे, आणि मिस्टरांचं जे पायाचं दुखणं होतं ते आता आहे की नाही इतपत कमी झालेलं आहे 15 दिवसात. ते स्वतः घेतात, आणि कधी वाटलं तर मला सांगतात दे, मी पण त्यांना देतो. सो अस्मिता मावशींचे खूप खूप धन्यवाद आमच्या सगळ्यांतर्फे. प्रेक्षक हो, तुम्हाला जर अस्मिताजींशी पर्सनल कॉन्टॅक्ट करायचा असेल, क्लास घ्यायचा असेल रेकीचा, रेकी घ्यायची असेल, तर त्यांचे सगळे डिटेल तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळतील. ते नक्की बघा. त्याचबरोबर आजचा पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला, रेकी विषयी तुम्हाला आणखीन काही शंका आहेत का, हे सगळं कमेंट बॉक्समध्ये लिहा. जर गरज वाटली आणि तुमच्या भरपूर शंका असल्या तर आपण अस्मिताताईंना पुन्हा एकदा बोलू, आणि पुन्हा एकदा एखादा पॉडकास्ट नक्की प्लॅन करू. पॉडकास्ट शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. अजून एक सांगते की सगळ्यांनी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक, शेअर करा, कमेंट करा. आम्हाला ते वाचताना खूप आनंद होतो, कारण तो मी अनुभव घेतलेला आहे, तर इथेही मला तो अनुभव मिळावा. सो थँक्यू सो मच. तुम्ही ते कराल, मला खात्री आहे सगळ्यांनी. थँक्यू. थँक्यू.